Good morning all. In this lecture, we will start our next challenge faced by HR manager or HRM in 21st century. So आपण लास्ट लेक्चर मध्ये 2 पॉइंट कव्हर केलेले आहेत. सो थर्ड पॉइंट कडे आहोत आपण आता. ॲट्रिएशन म्हणजे काय लर्न करणार आहोत. Employees attrition is one of the critical problem faced by HR manager during this day. आणि सध्या ॲट्रिएशन हा सुद्धा प्रॉब्लेम HR मॅनेजरला काय करावा लागतो तर फेस करावा लागतो. So attrition is the situation where employees leave the organization due to the job dissatisfaction. Okay. So जेव्हा एम्प्लॉईज डिससॅटिस्फाय होतात तेव्हा ते काय करतात तर जॉब डिसकंटिन्यू करतात आणि एम्प्लॉईज मधून लीव्ह होतात. ओके. So this is called the attrition. So new opportunity in the market, रिटायरमेंट एक्सेट्रा. म्हणजे बऱ्याच वेळी काय होऊ शकतं तर त्यांना मार्केटमध्ये एखादी नवीन ऑपॉर्च्युनिटी मिळाली किंवा ते रिटायर झाले तर एम्प्लॉईज ऑर्गनायझेशन मधून लीव्ह होऊ शकतात. It refers to gradual reduction or decrease in the size of workforce occurring through means other than fearing employees. ओके. सो इथे मग काय होतात जर असे एम्प्लॉईज डिससॅटिस्फाय झाले किंवा रिटायरमेंटमुळे डिस्कंटिन्यू झाले तर मात्र ऑर्गनायझेशनला काही प्रॉब्लेम हे फेस करावे लागतात. सो द टर्म एम्प्लॉईज टर्नओव्हर अँड ॲट्रिएशन आर यूज्ड टू द इंटरचेंजेबली. सो ॲट्रिएशन आणि एम्प्लॉईज टर्नओव्हर ही जी टर्म्स आहे ह्या कशा आहेत तर इंटरचेंजेबली आहेत. हाउएव्हर there is the difference in these. Turnover is a change of the workforce due to the discharge, termination, resignation or layout. So workforce चेंज होणं म्हणजे काय होऊ शकतो तर एम्प्लॉईज डिस्चार्ज झाला किंवा टर्मिनेशन झालं त्याचं किंवा रेजिग्नेशन केलेलं आहे त्याने लेआउट केलेला आहे. सो अशा पद्धतीमुळे एम्प्लॉईचा टर्नओव्हर हा कमी होऊ शकतो. On the other hand, attrition is the gradual reduction. Attrition म्हणजे काय आहे? Attrition is a gradual reduction. हे लक्षात ठेवा. Attrition is a gradual reduction in the workforce through resignation, retirement or death. सो हे ॲट्रिएशन मध्ये येईल. ओके. एकतर ॲट्रिएशनचे 3 रिझन दिलेले आहेत. एम्प्लॉईज ने रेजिग्नेशन केल्यामुळे, तो रिटायरमेंट झाल्यामुळे किंवा त्याची डेथ झाल्यामुळे एम्प्लॉईज ऑर्गनायझेशन मधून लीव्ह होऊ शकतात. ओके. The major difference between the two in that when turnover occur, the company seeks someone to replace the employees. आणि जर एम्प्लॉईज टर्नओव्हर रिड्यूस झाला तर काहीतरी ऑप्शनने किंवा काही एखाद रिप्लेसमेंटने एम्प्लॉईज हे अपॉइंट केले जातात. पण ॲट्रिएशन अशा केस मध्ये मात्र एम्प्लॉईज सेम टाइप ऑफ एम्प्लॉईज अपॉइंट करणं दिस इज व्हेरी डिफिकल्ट जॉब फॉर द HR मॅनेजर. राईट. So in the case of attrition, the employers leave the vacancy unfilled or eliminate the job role. So त्याचे काही रिझन दिलेले आहेत. Some reason of attrition are. It's very important. हायलाइट करते मी याला. हे इम्पॉर्टंट आहेत फार. काय रिझन आहेत बघा त्याचे. सो जसं की आपण इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये बघितलं एम्प्लॉईज डिससॅटिस्फाय झाल्यामुळे सुद्धा ते काय करू शकतात तर जॉब लीव्ह करू शकतात. इनइक्वॅलिटी ऑफ कॉम्पेन्सेशन. जर तुम्ही एम्प्लॉईजला कॉम्पेन्सेशन इक्वली नाही प्रोव्हाइड केलं तर मात्र एम्प्लॉईज काय करू शकतात रिट्राईव्ह होऊ शकतात. देन लिमिटेड करिअर ऑपॉर्च्युनिटी. जर तुम्ही एम्प्लॉईच्या करिअरला इम्पॉर्टंट नाही दिलं तर मिसमॅच जॉब प्रोफाईल. जर एखाद्या एम्प्लॉईचं स्किल वेगळं आहे आणि तुम्ही काय केलं त्याच्या स्किल नुसार त्याला जॉब ऑपॉर्च्युनिटी नाही प्रोव्हाइड केली तर असू शकेल. जॉब स्ट्रेस अँड वर्क लाईफ इम्बॅलन्स. जॉब स्ट्रेस तुम्ही खूप दिलेला आहे त्याला आणि त्याचा वर्क लाईफ बॅलन्स हा मॅच नाही होत आहे त्यावेळी सुद्धा काय होऊ शकतं एम्प्लॉईज हे डिससॅटिस्फाय होऊ शकतात. ओल्ड वर्किंग अवर्स. देन अर्ली मॉर्निंग नाईट शिफ्ट. ओके. म्हणजे काही वेळा तुम्ही जास्त वेळ एम्प्लॉईजला काम करायला दिलेलं आहे आणि नेक्स्ट डे ला सुद्धा अर्ली मॉर्निंग त्याची शिफ्ट
दिलेली आहे. सो अशा वेळी एम्प्लॉईज डिससॅटिस्फाय होऊ शकतात. मोनोटॉनी जॉब, देन ऑर्गनायझेशनल इन्स्टॅबिलिटी. सो अशा सिच्युएशन मध्ये एम्प्लॉईज हे डिससॅटिस्फाय होऊन ॲट्रिशन होऊ शकतात, म्हणजे ते जॉब लिव्ह करू शकतात. सो हे जे रिझन आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके. सो ऑब्जेक्टिव्ह टाइप ऑफ क्वेश्चन साठी तुम्हाला असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात की काय रिझन आहेत ॲट्रिशनचे, आणि यामधले काही ऑप्शन हे विचारले जाऊ शकतात. Then attrition not only the effect of the quality of services but also lead to increase the expenditure on training and development, therefore affecting the overall organization performance. आता विचार करा, एखादा एम्प्लॉईज अचानक एम्प्लॉईज ऑर्गनायझेशन मधून लिव्ह झाला, तर त्या ठिकाणी एखादा न्यू एम्प्लॉईजला अपॉइंट करणं, मग त्याला ट्रेनिंग फॅसिलिटी प्रोव्हाइड करणं, त्याच्याकडून तेवढा एक्सपेक्टेड आउटकम प्रेफर करणं, इट्स व्हेरी डिफिकल्ट टास्क फॉर HR मॅनेजर, राईट? आणि म्हणून हे ऑर्गनायझेशनसाठी कसं असणार आहे, तर थोडंसं डिफिकल्ट असेल. थोडंसं एक्सपेंडिचर पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा काय होणार आहे, एक्सपेंडिचर सुद्धा इन्क्रीज होणार आहे. सो मॅनेजिंग ॲट्रिएशन हॅज बिकेम अ चॅलेंजेस टू HR मॅनेजर. म्हणून काय म्हटलं जातं, हा ॲट्रिएशन मॅनेज करणं हे मात्र कसं आहे, तर चॅलेंजिंग जॉब आहे HR मॅनेजरसाठी. सम ऑफ द वे टू रिड्यूस ॲट्रिएशन. मग जे ॲट्रिएशन आहे किंवा एम्प्लॉईज डिससॅटिस्फाय होत आहेत, तर त्याच्यासाठी आपण काही वेने जाऊ शकतो का, म्हणजे काही ऑप्शन आहेत का आपल्याकडे की जेणेकरून एम्प्लॉईज हे कमी डिससॅटिस्फाय होतील किंवा एम्प्लॉई सॅटिस्फाय होतील, राईट? म्हणजे रिड्यूस ॲट्रिएशनचे रिझन किंवा वे काय आहेत बघूया आपण. कॉम्पेन्सेशन, जसं की आपण रिझन बघितले, मग तेच रिझन आपल्याला ओव्हरकम करायचे आहेत जर एम्प्लॉईज डिससॅटिस्फाय होत असतील तर. लो कॉम्पेन्सेशन इज अ मेजर कॉजेस ऑफ ॲट्रिएशन. जसं की सांगितलं आपण, जर तुम्ही एम्प्लॉईजला प्रॉपर कॉम्पेन्सेशन नाही दिलं, प्रॉपर रेम्युनरेशन नाही दिलं, तर एम्प्लॉईज हे डिससॅटिस्फाय होतात. सो मग आपल्याला काय करावं लागेल, हियर वी प्रोव्हाइड अ प्रॉपर remuneration or compensation to the employees, right? So many employees, particularly at the entry and the middle management level, leave organization because they have been offered better compensation at another organization. So तुम्ही बाकीच्या ऑर्गनायझेशनशी कम्पेअर करता, तुम्ही काय करा, तर एंट्री लेवलला एक कॉम्पेन्सेशन डिसाईड करा, मिडल लेवल मॅनेजमेंट लेवलसाठी एक कॉम्पेन्सेशन डिसाईड करा, जेणेकरून ॲज कम्पेअर टू हायर अदर ऑर्गनायझेशन पेक्षा थोडंसं ते बेटर असावं, म्हणजेच तुम्ही त्या एम्प्लॉईजला रिटेन करू शकाल. द मॅनेजमेंट मस्ट ऑफर कॉम्पिटेटिव्ह सॅलरी, प्रॉफिट शेअरिंग, बोनस प्रोग्राम, पेन्शन अँड हेल्थ प्लॅन एक्सेट्रा. आणि मग त्याचबरोबर तुम्हाला आणखी काय करता येईल, तर एम्प्लॉईजला प्रॉपर सॅलरी प्रोव्हाइड करा, देन प्रॉफिट शेअरिंग रेशो, प्रॉफिट सुद्धा तुम्ही काय करू शकता, काही शेअर करू शकता, बोनस प्रोग्राम तुम्ही ऑर्गनाईज करू शकता, पेन्शन प्रोव्हाइड करू शकता, अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन मॉडर्न डेज दॅट मीन्स हेल्थ प्लॅन. आणि काही हेल्थ प्लॅन सुद्धा तुम्ही एम्प्लॉईज साठी इथे इंट्रोड्यूस करू शकता. इट रिटेन देअर एम्प्लॉईज. आणि नक्कीच काय होऊ शकतं यामुळे, तर मग एम्प्लॉईज हे रिटेन होऊ शकतात. द कॉम्पेन्सेशन मस्ट बी ॲज पर द इंडस्ट्री स्टँडर्ड. हे लक्षात ठेवा, कॉम्पेन्सेशन हे कसे असावेत, इंडस्ट्री स्टँडर्ड असणं महत्वाचं आहे. नेक्स्ट, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. पर्सनल डेव्हलपमेंट इज अ हाय मोटिवेटिंग फॅक्टर. आपण आधी कधी जास्त मोटिवेट व्हायचं रिझन काय असतं, तर जसं की आपण म्हणतो मोटिवेशन इज लाईक इंटरनल ऑर एक्सटर्नल. सो इंटरनल मोटिवेशन हे कशामधून मिळतं, जर आपल्याकडे पर्टिक्युलर स्किल असेल, नॉलेज असेल, राईट, तर आपण इंटरनली मोटिवेट होतो फॉर कम्प्लिटिंग अवर टास्क. जर आपल्याला आपला टास्क सक्सेसफुल कम्प्लीट करायचं असेल, तर त्यासाठी आधी आपल्याकडे पर्टिक्युलर स्किल असणं, नॉलेज असणं, एक्सपिरियन्स असणं महत्वाचं आहे. दॅट इज वाय हिअर सेड वी प्रोव्हाइड ट्रेनिंग फॅसिलिटी टू दी न्यू एम्प्लॉईज. न्यू एम्प्लॉईजना पण प्रोव्हाइड करू शकता तुम्ही, त्याचबरोबर एक्झिस्टिंग एम्प्लॉईजना सुद्धा ट्रेनिंग हे प्रोव्हाइड करू शकता वेन चेंज टेक्नॉलॉजी. ओके, टेक्नॉलॉजी वगैरे चेंज झाली किंवा मेथड्स ऑफ प्रोडक्शन काही चेंज झाली. सो तेच सांगितलेलं आहे इथे, स्किल ऑफ द एम्प्लॉईज मस्ट बी इन्हान्स. आणि मग तुम्ही काय करू शकता, एम्प्लॉईचं स्किल इन्हान्स करा.
then training in new skill after certain period of time or the reaching the certain performance level. So time to time अपडेट राहणं महत्वाचं आहे, यासाठी ट्रेनिंग फॅसिलिटी ही महत्वाची आहे. नेक्स्ट इज कम्युनिकेशन. No matter what the size of organization, communication is the central to building the managing creditability. So communication काय करतं, तर communication creditability ही मेंटेन करतं, बिल्ड करतं. That is why he has said HR manager must communicate effectively the role and responsibility to people know what is expected and feel like being at a part of the organization. व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. तुम्ही एम्प्लॉई सोबत फक्त त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आणि त्याची ड्युटी सांगण्यासाठी कम्युनिकेट होणं महत्वाचं आहे का हो? नाही. तर तुम्ही त्या एम्प्लॉईज बद्दल काय एक्सपेक्टेड करता आहात, त्याच्याबद्दल काय फील करत आहात. ओके, आपण जर सांगितलं यू कॅन डू इट, यू कॅन डू इट, जर आपण त्याला मोटिवेट केलं आणि त्याला कॉन्फिडंट लेवल एक दिली, तर नक्कीच काय होऊ शकतं, इथे त्याचा परफॉर्मन्स हा बेटर बघायला मिळतो. लक्षात येत आहे? म्हणजेच कम्युनिकेशन हे फक्त रिस्पॉन्सिबिलिटी सांगण्यासाठी असू नये, तर एक रिलेशन बिल्डअप होण्यासाठी सुद्धा तुम्ही कम्युनिकेशनला काय करा, तर इम्पॉर्टन्स द्या. त्यामुळे नक्कीच काय होऊ शकतं, तर ऍट्रिएशनचा रेट हा रिड्यूस होऊ शकतो. नेक्स्ट इज अ मेंटॉरिंग. मेंटॉरिंग ही सुद्धा मॉडर्न डेज मध्ये फार यूज केली जाणारी एक टेक्निक्स आहे. अ मेंटॉरिंग प्रोग्राम integrated with the goal-oriented feedback system provided by the structure mechanism for developing strong relationship. हे लक्षात ठेवा. एक स्ट्रॉंग रिलेशनशिप बिल्डअप करण्यासाठी मेंटॉरिंग ही मेथड यूज केली जाते विदिन अन ऑर्गनायझेशन अँड हेल्प इन रिड्युसिंग ऍट्रिएशन. आणि नक्कीच यामुळे ऍट्रिएशन हे रिड्यूस होऊ शकतो. आता इथे काही एम्प्लॉईचा ग्रुप आहे, त्या एम्प्लॉईच्या ग्रुपला एक मेंटॉर अपॉइंट करून दिला जातो आणि हा मेंटॉर काय करेल, त्याच्याकडे असणारा जो ग्रुप आहे त्याचे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करू शकेल. ओके, म्हणजे एकाच पर्सन कडे होल ऑर्गनायझेशनचं मेंटॉरिंग नसतं, तर ह्या मेंटॉरचे ग्रुप केले जातात आणि त्याच्याकडे काही एम्प्लॉईचे ग्रुप हे दिले जातात फॉर बिल्डअप अ स्ट्रॉंग रिलेशनशिप अँड सॉल्व्ह एम्प्लॉईज प्रॉब्लेम. रिक्रुटमेंट फ्रॉम विदिन. It is important that list some of the vacancy that arise due to the retirement are filled with the internal candidate. जर एखादा एम्प्लॉईज रिटायर झाला, तर तुम्ही एक्सटर्नल कॅन्डिडेटला इम्पॉर्टंट न देता काय करा, तर इंटरनल कॅन्डिडेटला इम्पॉर्टंट द्या. ओके, दॅट मीन्स रिक्रुटमेंट विदिन द ऑर्गनायझेशन. इट गिव्ह एम्प्लॉईज फील दॅट इफ दे वर्क हार्ड, म्हणजे आता एम्प्लॉईज फील करतील की आपण जर छान वर्क केलं, आपण जर हार्ड वर्क केलं आणि जर एखादा एम्प्लॉईज रिटायर झाला, तर नक्की आपला कुठेतरी चान्स असेल परमनंट होण्याचा किंवा प्रमोशन मिळण्याचा, व्हॉट एव्हर इट मे बी. ओके, सो अशा पद्धतीचे प्रोग्राम सुद्धा तुम्ही अशा पद्धतीच्या प्रोग्राम वरती सुद्धा फोकस करणं महत्वाचं आहे. इट वुड इंड्यूस द रिमेन लॉयल ऑफ द ऑर्गनायझेशन. आणि नक्कीच यामुळे एम्प्लॉईची लॉयल्टी इन्क्रीज होऊ शकते. मॅनेजमेंट स्टाईल. द स्टाईल ऑफ मॅनेजमेंट ऑल्सो अफेक्ट ऍट्रिएशन रेट. हे सुद्धा महत्वाचं आहे. एम्प्लॉईची मॅनेजमेंट स्टाईल कशा आहे. फॉर एक्झाम्पल, पार्टिसिपेटरी और डेमोक्रेटिक स्टाईल ऑफ मॅनेजमेंट इंड्यूस एम्प्लॉईज टू रिमेन विथ द ऑर्गनायझेशन. आता ह्या स्टाईल आपल्याला माहिती आहे. पार्टिसिपेटरी स्टाईल मध्ये काय होतं, तर इथे एम्प्लॉईजचं ओपिनियन कन्सिडर केलं जातं फॉर टेक अ डिसिजन. डेमोक्रॅटिक स्टाईल मध्ये सुद्धा सेम असतं की तुम्ही त्या एम्प्लॉईजना फ्रीडम दिलेला आहे आणि तुम्ही त्या एम्प्लॉईचं ओपिनियन, एम्प्लॉईच्या आयडियाज ह्या कन्सिडर करता. ऑटोक्रेटिक मध्ये काय असतं की सगळ्या गोष्टी टॉप लेवल मॅनेजमेंट ह्या डिसाइड करतं. सो मॅनेजमेंटची स्टाईल ऑर्गनायझेशन मध्ये कोणती आहे हे सुद्धा मॅटर करेल फॉर रिडक्शन ऍट्रिब्युशन. लास्ट पॉइंट, मेक एम्प्लॉईज फील व्हॅल्यू. अनदर मेजर टू रिड्यूस ऍट्रिएशन टू मेक एम्प्लॉईज फील व्हॅल्यू. जसं की आपण म्हणतो जिथे आपल्याला कोणीच विचारत नाही तिथे आपल्याला जायला फारसं आवडत नाही बघा, है ना. म्हणजे एम्प्लॉईची व्हॅल्यू करा तुम्ही, एम्प्लॉईच्या वर्कची व्हॅल्यू करा. दॅट मीन्स अवॉर्ड, देन रेकग्नायझेशन, प्राइजेस, इफेक्टिव्ह वे टू मेंटेन हॅपी
प्रोडक्टिव्ह वर्कफोर्स एक्सेट्रा. आता एम्प्लॉईजला हॅपी करायचे म्हणजे काय हो, त्याच्यासोबत फक्त गोड बोलून चालेल का? नाही. तर त्याचबरोबर त्याला तुम्ही रिवॉर्ड द्या. त्याला रेकग्नायझेशन द्या. त्याला काही प्राइजेस द्या. ओके. म्हणजेच एम्प्लॉईज काय होऊ शकतो, हॅपी हा होऊ शकतो. आणि त्याला लक्षात येईल, ओके आपली एक काहीतरी व्हॅल्यू ऑर्गनायझेशन मध्ये आहे आणि तो तितकाच रिटेन होईल आणि लॉयल सुद्धा राहील ऑर्गनायझेशन. देन नेक्स्ट प्रॉब्लेम हा एक ऑर्गनायझेशनला फेस करावा लागतो, डाऊन सायझिंग. तो काय आहे बघूया आपण. डाऊन सायझिंग. In today's competitive business environment, survival has become very difficult for business organization. आणि आता मॉडर्न डेज मध्ये कॉम्पिटिशन ही कशी आहे तर ट्रेमेंडियस इन्क्रीज होत चाललेली आहे. त्यामुळे ऑर्गनायझेशनला सर्व्हाइव्ह करणं हे कसं आहे तर थोडंसं डिफिकल्ट जातं. Hence, many organizations undertake restructuring of their business in order to reduce their cost of operation and to increase their productivity and efficiency. आणि मग ऑर्गनायझेशन काय करतं तर रिस्ट्रक्चरिंगला इम्पॉर्टन्स देतं. ऑन द वे ऑफ ऑर्गनायझेशनल रिस्ट्रक्चरिंग इज अ डाऊन सायझिंग. जेव्हा ऑर्गनायझेशन रिस्ट्रक्चरिंग करेल त्या वेळेला डाऊन सायझिंग असं म्हटलं जातं. सो डाऊन सायझिंग मीन्स रिड्युसिंग द साइज ऑफ ऑर्गनायझेशन. हे लक्षात ठेवा. रिस्ट्रक्चर म्हणजे काय तर एक्सपान्शन आहे का ऑर्गनायझेशनचं? नाही. डाऊन सायझिंग ह्या वर्डिंग वरूनच तुमच्या लक्षात येईल. म्हणजेच ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर हे रिड्यूस करणे. हा रिड्यूस वर्ड फार महत्वाचा आहे. डाऊन सायझिंग मीन्स reducing the size of the organization. It is measure taken whereby non-core activity of the organization are disposed of. म्हणजे ज्या फार महत्वाच्या ऍक्टिव्हिटी नाहीयेत ना त्या काय करा तर डिस्पोज करा म्हणजे बंद करून टाकू शकता तुम्ही. इन द कंटेक्स्ट ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, downsizing refers to the process where an organization reduce its workforce in order to cut operating cost and improve efficiency. In other words, इट मीन्स रिट्रेचमेंट ऑफ द स्टाफ. तुम्ही काय करा रिट्रेचमेंट करा स्टाफ मध्ये. रिट्रेचमेंट इज द पेनफुल डिसिजन विच अन ऑर्गनायझेशन मे बी कंप्लाइड टू टेक टू ऑर्डर to survive. However, it is order to ensure that the morale of the remaining employees is not adversely affected. It became essential to managing downsizing properly. आणि जसं म्हटलं आपण इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये आता की डाऊनसायझिंग म्हणजे आपण काय करतो रिड्युसिंग द ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. मग काय करा ऑर्गनायझेशनची साईज कमी करा का? नाही. तर इथे काय करतो आपण ज्या नॉन कोर ऍक्टिव्हिटी आहेत ह्या कुठेतरी रिड्यूस करतो. म्हणजे खूप सारे एम्प्लॉईजना आपण अपॉइंट केलेले आहेत. नो इट्स नॉट नेसेसरी. काही गरज नाहीये ना. तिथे 10 लोक काम करू शकतात किंवा 50 लोक काम करू शकतात. तिथे जर तुम्ही 60 लोकांना अपॉइंट केलं असेल तर तुम्ही काय करा एम्प्लॉईज टर्नओव्हर हा रिड्यूस करा आणि त्या 50 एम्प्लॉईजना काय करा तुम्ही प्रॉपर ट्रेनिंग देऊन इफेक्टिव्ह करा. कॉजेस काय आहेत बघा डाऊनसायझिंग आपण का करतो. कॉजेस ऑफ डाऊनसायझिंग. फर्स्ट, cost reduction. On the primary reason of employees downsizing is to reduce cost. म्हणजे जेव्हा आपण डाऊनसायझिंगला इम्पॉर्टन्स देतो तेव्हा नक्कीच काय होणार आहे तर कॉस्ट ही रिड्यूस होणार आहे. The retained earning of the company are affected by the amount is pay out in payroll. आणि खूप सारे जर एम्प्लॉईज आपण अपॉइंट केले तर नक्कीच त्यांना पेरोल हा जास्त द्यावा लागतो. अपार्ट फ्रॉम payroll, employees benefit are also cost the company as these are the operating cost associated with the production. आणि ही ऑपरेटिंग कॉस्ट आहे ही ऑर्गनायझेशनला फेस करावी लागते. हेच काय करतील मग ऑर्गनायझेशन डाऊनसायझिंग ही मेथड यूज करतील. So hence to curtail the such expenditure, companies resort its downsizing. Then merger. Merger is a combination of two or more firm or two or more company. This can operate a single entity. दोन कंपन्या एकत्र येऊन तिसरी कंपनी तयार होते मर्जर मध्ये, राईट. So in case of the merger, certain position became redundant. Usually in such a case, the company cut
staff to eliminate redundancy in work. It is characterized by the some employees leaving the organizational voluntary. आणि जर तुम्ही बऱ्याच वेळी मर्जर हा ऑप्शन चूज केला तर काही एम्प्लॉईज हे व्हॉलंटरी काय करतात तर लिव्ह होतात बाय ले ऑफ, स्पेशली इन केस ऑफ द हाय मॅनेजमेंट पोझिशन. Acquisition. When the organization purchase another one, there is a change in the management and the staff. Acquisition company may have face unemployment. Acquisition मध्ये unemployment ही face करावी लागते. That time the reason is to cut cost and increase revenue. आणि म्हणून downsizing हे होऊ शकते. Change in management. A change in the top management of the organization can also result in the downsizing. So management मुळे सुद्धा मॅनेजमेंट चेंज झाल्यामुळे सुद्धा डाउनसाइजिंग काय करू शकतात होऊ शकतात. द वर्किंग मेथड ऑफ प्रोड्युसर may vary with different management team. Therefore, significant change in the management may drastically affect the employee size to suit the particular style of the working. मॅनेजमेंट चेंज झाली की मग त्यांच्या वर्किंग स्टाईल डिफरंट असतात. एम्प्लॉईजना किती अपॉइंट करायचं हे डिफरंट असतं. अशा वेळी डाउनसाइजिंग केलं जाऊ शकतं. इकॉनॉमिक क्रायसिस. आता माहिती आपल्याला इकॉनॉमिक क्रायसिस मध्ये सुद्धा डाउनसाइजिंग ही मेथड यूज केली जाते. सो इट इज अन इम्पॉर्टंट कॉजेस ऑफ डाउनसाइज. म्हणजे बऱ्याच वेळी एम्प्लॉईजना पेमेंट देणं पॉसिबल होतं का इकॉनॉमिक क्रायसिस मध्ये नाही. सो ऑप्टेन इट इज रिझल्ट टू huge layoff by number of organizations across various domains. The recent economic recession facing the world triggered a number of the layoff. It may reputed and popular firm in the world. आणि रिसेशन पिरियड मध्ये काय केले जातं डाउनसाइजिंग ही मेथड चूज केली जाते. स्ट्रॅटेजी चेंज. Some company may reduce strategy. Some company may reduce certain area of operation and focus on other area. For example, if the company is working on the project in which there is no assured return, it may downsize the employees working on the particular job. म्हणजे जिथे तुमचे पेमेंट हे ऍश्युअर नाहीये, काही स्ट्रॅटेजी चेंज केल्या तुम्ही, तर अशा वेळी डाउनसाइजिंग हे केलं जाऊ शकतं. एक्सेसिव्ह वर्कफोर्स. एक्सेसिव्ह वर्कफोर्स आहे नॉट नेसेसरी ना, तो इथे डाउनसाइजिंग मेथड ही चूज केली जाते. सो मेनी ऑर्गनायझेशन स्पेशली पब्लिक सेक्टर एंटरप्राइज हॅव सरप्लस स्टाफ. हे माहिती आहे तुम्हाला, पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशन मध्ये बऱ्याच वेळी सरप्लस स्टाफ हा बघायला मिळतो. दिस इन्क्रीज देअर ओव्हरहेड आणि म्हणून इथे ओव्हरहेड हे इन्क्रीज होतात. हेन्स सच ऑर्गनायझेशन रिसोर्स डाउनसाइजिंग टू रिड्यूस सरप्लस आणि म्हणून मग डाउनसाइजिंग मेथड ही चूज केली जाते. ऑटोमेशन. So role of HR manager in downsizing. Downsizing is a challenging situation before HR personnel. It is complicated as generally employees oppose downsizing. Following are the suggestion for managing downsizing. So downsizing manage करायचं असेल तर काय करावं लागेल? HR department should lead down guideline for employment to be retrenched. So कशा पद्धतीने एम्प्लॉईजना रिट्रेच करायचं आहे याचा गाईडलाईन प्रिपेअर करा. Retrenchment policy should be properly communicated to the employees. So already तुम्ही एम्प्लॉईजना कम्युनिकेट करणं महत्त्वाचं आहे की तुमच्या पॉलिसी काय आहे. HR manager convince trade union and their support for the downsizing. So जर तुम्ही डाउनसाइजिंग मेथड चूज करत असाल तर तुम्ही ट्रेड युनियनना सुद्धा तुमचा मेसेज कन्वे करणं, त्यांना पटवून देणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. दॅट मीन्स कन्वे टू ट्रेड युनियन. नाहीतर मग ट्रेड युनियनना नाही कन्वे केला किंवा ते कन्व्हिन्स नाही झाले तर मग कॉन्फ्लिक्ट हे क्रिएट होऊ शकतात. दॅट इज वाय HR personnel should study the procedure follow and severance package offered by other firm
of industry which have resolved the downsizing. सो काय सांगितलेलं आहे, द HR पर्सनल शुड स्टडी द प्रोसिजर, आणि कशा पद्धतीने प्रोसिजर फॉलो केली जातात त्याचा स्टडी करा. देन HR department should ensure that the severance package is immediately made available to the retrenchment employees so that they do not face financial problem post retrenchment. जर तुम्ही एम्प्लॉईजना ब्रेक दिला, रिट्रेचमेंट मेथड चूज केली, तर एम्प्लॉईजना कुठेही फिनान्शियल प्रॉब्लेम फेस करायला लागू नयेत असे काही पॅकेज तुम्ही एम्प्लॉईजना देणं महत्वाचं आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तर हे जे काही डाऊनसायझिंग आहे हे त्याच्यावरती एक ऑप्शन यूज करू. सो नेक्स्ट, एम्प्लॉईज ॲब्सेंटिझम. हा सुद्धा ऑर्गनायझेशनला फेस करावा लागणारा एक प्रॉब्लेम आहे HR मॅनेजरला इन मॉडर्न डेज. Employees absenteeism is an unavailable challenge in the workplace. In simple word, absenteeism refers to not attendance at work. बऱ्याच वेळी एम्प्लॉईज absenteeism म्हणजे काय हो, अब्सेंट राहणे. बऱ्याच वेळी एम्प्लॉईज काय करतात, जॉबवरती अब्सेंट राहतात. सो दीज आर डिफरंट फॉर्म absenteeism at workplace. सो त्याचे काही बरेच रिझन असू शकतात. Excuse absenteeism from work such as the sudden illness, family leave and personal leave. So illness असू शकेल, फॅमिली लिव्ह असेल, पर्सनल लिव्ह असेल, तर एम्प्लॉईज absenteeism ही असू शकतात. शेड्यूल absenteeism which come with advance notice. पण ऑर्गनायझेशन काय सांगते, तर तुम्ही ऍडव्हान्स नोटीस द्या आणि अब्सेंट राहा. व्हॅकंट हॉलिडे अँड foreseeable medical absenteeism like maternity leave or surgical recovery fall within the category. आणि ऍडव्हान्स नोटीस म्हणजे काय, आता मॅटर्निटी लिव्ह वगैरे आहेत किंवा सर्जिकल रिकव्हरी आहेत, अशा वेळी तुम्ही ऍडव्हान्स नोटीस दिली तर त्याच्यावरती काही काय म्हणजे त्या एम्प्लॉईच्या ठिकाणी एखादा टेम्पररी एम्प्लॉईचा अपॉइंट केला जाऊ शकतो. However, all form of the absent are not considered as the employees absenteeism. ह्या सगळ्याच गोष्टी एम्प्लॉईज absenteeism मध्ये कन्सिडर केल्या जातात असं नाही. सो absenteeism refers to the habitual, हे लक्षात ठेवा. तर ऍक्च्युअली जो आपण प्रॉब्लेम लर्न करणार आहोत, absenteeism म्हणजे काय, तर habitual non presence of an employees at his job or her job. हे लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. absenteeism म्हणजे तुम्ही ओके, तुमचे काही प्रॉब्लेम आहे, तुम्हाला इलनेस आहे, तुमची सर्जरी आहे आणि तुम्ही अब्सेंट राहिलात, ओके, नो प्रॉब्लेम, देन वी विल मॅनेज, असे ऑर्गनायझेशन सांगेल. पण बऱ्याच वेळी काय होऊ शकतं, तर काही एम्प्लॉईजचं हॅबिच्युअलच झालेलं असतं बघा, की न सांगता बऱ्याच वेळी काय केली जाते, ऑर्गनायझेशन मध्ये अब्सेंट राहतात आणि मग ऑर्गनायझेशनला काही प्रॉब्लेम हे फेस करावे लागतात. तर ऍक्च्युअल अब्सेंटिझम म्हणजे काय आहे, अब्सेंटिझम रिफर्स टू द habitual non-presence of an employee at his or her job. It is the chronic or habitual workplace absence of unplanned and unannounced. म्हणजे तुम्ही न सांगता काय म्हणतात, दांडी मारली ना, तर त्याला काय म्हणतो आपण, absenteeism असं म्हणतो. It can be defined as the pattern of missing work in which the employee is habitually and frequently absent from the work. आणि असे बरेचसे एम्प्लॉईज आपल्याला ऑर्गनायझेशन मध्ये बघायला मिळतात आणि मग थोडे दिवसांनी त्यांना टाटा बाय बाय ऑर्गनायझेशन करते. पण त्या सिच्युएशन मध्ये ते एम्प्लॉई जर नाही जॉब वरती आले तर मग काय करावं लागेल, तर त्यासाठी ऑर्गनायझेशनला काही प्रॉब्लेम हे फेस करावे लागतात. सो म्हणून absenteeism हे एक चॅलेंज आहे HR मॅनेजरसाठी, ते कशा पद्धतीने मॅनेज करावं. सो रोल ऑफ absenteeism, रिड्युसिंग absenteeism, कशा पद्धतीने absenteeism रिड्यूस करता येईल. absenteeism म्हणजे लक्षात आलं तुमच्या, absenteeism म्हणजे एम्प्लॉईज हॅबिच्युअली न सांगता काय करतो, तर जॉब वरती अब्सेंट राहतो. सो मग हे absenteeism रिड्यूस करण्यासाठी काय करावं लागतं, क्लिअर अटेंडन्स पॉलिसी. तुम्ही ऑलरेडी एम्प्लॉईजना क्लिअर केलं पाहिजे की आमच्या अटेंडन्स पॉलिसी ह्या फार स्ट्रिक्ट आहेत आणि तुम्ही अब्सेंट न राहता प्रेझेंट राहून तुमचा परफॉर्मन्स हा दिला पाहिजे. सो द ऑर्गनायझेशन मस्ट हॅव क्लिअर अटेंडन्स पॉलिसी. काय करा, तुम्ही तुमच्या क्लिअर अटेंडन्स पॉलिसी करा. इट मस्ट
include the definition of being tardy, late in arriving. For instance, it could be late arrive by 30 minutes. म्हणजे तुम्ही ऑलरेडी सांगा तुम्ही फार लेट आलात 30 मिनिट पर्यंत तुम्हाला एक्सक्यूज आहे त्याच्यानंतर तुमची त्या दिवसाची अब्सेंटी लागेल. सो द अटेंडन्स पॉलिसी मस्ट बी शेअर विथ द एम्प्लॉईज. तुम्ही जे काही तुमचे रूल्स आहेत अटेंडन्सचे हे तुमच्या एम्प्लॉईज सोबत तुम्ही शेअर करा. ओके, सो अशा ज्या काही अटेंडन्स पॉलिसी आहेत त्या क्लिअर असणं महत्वाचं आहे. रिवॉर्ड फॉर गुड अटेंडन्स. जो एम्प्लॉईज काय म्हणतो पण 100% प्रेझेंट आहे अशा एम्प्लॉईजना काही रिवॉर्ड द्या. Organization should reward employees who display good attendance throughout the year. It should the form of bonus or extra vacancy days. So काही एम्प्लॉईज ना तुम्ही एक्स्ट्रा वॅकन्सी डेज द्या, काही बोनस द्या, म्हणजे ऍज अ पार्ट ऑफ मोटिवेशन म्हणजे ते एम्प्लॉईज अटेंड राहतील. प्रोव्हाइड एम्प्लॉई सपोर्ट. Sometimes employees are simply experiencing and challenging time of life. The organization must provide support both they are absent and their return the work. आणि जर काही सिच्युएशन मध्ये एम्प्लॉईज अब्सेंट राहिले तर मात्र त्यांना सपोर्ट करा जर ते परत जॉईन होत असतील तर. such a support can help the deal with the personal issue that might be affecting their attendance. आणि जर काही पर्सनल इश्यू असतील तर मात्र तुम्ही त्यांना कॉपरेट करणं सुद्धा महत्वाचं आहे. अशा तुमच्या पॉलिसी क्लिअर असाव्या. वर्क प्लेस वेलनेस प्रोग्राम. The organization must organize periodic workplace wellness program. Wellness program organize करा. A wellness program is a comprehensive health initiative designed to maintain or improve well through proper diet, exercise, stress management, illness prevention, etc. etc. So अशा पद्धतीने तुम्ही काही प्रोग्राम जर ऑर्गनाइज केले तर एम्प्लॉईचा अब्सेंटिझम हा कमी होऊ शकतो. परफॉर्मन्स रिव्ह्यू. So performance review तुम्ही चेक करा. On the one performance review, give the employers an opportunity to address absenteeism issue, offer the opportunity for employees to self-evaluate their productivity and can create positive dialogue between the employers and employees. So जर तुम्ही रिव्ह्यू घेतले तरी सुद्धा तुम्ही काय होऊ शकतात म्हणजे आपल्या वर्कला कुठेतरी विचारलं जातं, सुपरवाइज केलं जातं, हाय कॉन्फिडन्स एम्प्लॉईज मध्ये येऊ शकतो आणि अब्सेंटिझम हे रिड्यूस होऊ शकतो. अदर मध्ये काय सांगितलंय बघा. इनकरेज एम्प्लॉईज टू टेक अ वॅकन्सी डे इन द लोअर अब्सेंटिझम. रेक्टिफाइंग फॅक्टर ऍट वर्क दॅट मे कॉजेस स्ट्रेस एम्प्लॉईज. कीपिंग एम्प्लॉईज मोटिवेटेड. एम्प्लॉईजना मोटिवेट करा. फ्लेक्सी शेड्यूल हे सुद्धा फार महत्वाचं आहे तर एम्प्लॉईज कमी अब्सेंट राहतील. प्रोव्हाइडिंग हेल्थ अँड सेफ्टी मेजर हे तुम्ही प्रेफर करा म्हणजे एम्प्लॉईचा अब्सेंटिझम हा कमी होईल. ओके, सो नेक्स्ट चॅलेंज फेस बाय HR मॅनेजर. वर्क लाईफ बॅलन्स. So in today's changing business world, the work-life balance has become an concept. A work-life balance refers to an employee's ability to maintain the healthy balance between the work role, their personal responsibility and family life. Work-life balance म्हणजे काय हो? तर आपण पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ हे कसं मॅनेज करायचं? This is called the work-life balance. In other words, it refers to the level of prioritization between the personal and professional activity in an individual life. Work-life balance encourage employees to divide their time to the basis of priority and maintain a balance by the devoting time the family, health, vacation, etc. आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या मॅनेज करता आल्या पाहिजे. म्हणजे जेव्हा ऑफिसचं काम आहे तेव्हा ऑफिस, फॅमिलीची प्रायोरिटी आहे तेव्हा फॅमिली, हेल्थची प्रायोरिटी आहे तेव्हा हेल्थ. दॅट मीन्स वर्क लाईफ बॅलन्स. वर्क लाईफ बॅलन्स त्याचं एक डायग्राम दिलेली आहे. मग पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ. प्रोफेशनल लाईफ मध्ये काय येईल? जॉब आणि करिअर. पर्सनल लाईफ मध्ये फॅमिली आहे, फ्रेंड आहे, सेल्फ आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर मॅनेज करता आल्या पाहिजे. दिस इज कॉल्ड द वर्क लाईफ बॅलन्स. So company are increasingly recognize the importance of helping the employees to achieve the balance as more staff are experiencing conflict between their work and personal role.
So these days, personal responsibility of many employees are increasing. At the same time, there is increased work responsibility resulting the between person and work commitment in the reduce increasing stress. आणि मॉडर्न डेज मध्ये जर बघितलं तुम्ही तर ऑर्गनायझेशन मध्ये वर्क हे कसं असतं जास्त असतं आणि हा जो स्ट्रेस आहे हा इन्क्रीज होत जातो आणि मग त्या एम्प्लॉईजला पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ मॅनेज करणं हे थोडंसं डिफिकल्ट जातं किंवा मग पर्सनल लाईफचं कुठेतरी काय म्हणतो आपण एक फ्रस्ट्रेशन प्रोफेशनल लाईफ वरती निघतं प्रोफेशनल लाईफचं फ्रस्ट्रेशन पर्सनल लाईफ वरती येऊ शकतं सो ह्या गोष्टी प्रॉपर मॅनेज करण्यासाठी काही काय केल्या जातात मेथड्स या ऑर्गनायझेशन चूज करतात होपसो तुम्हाला आजचे क्वेश्चन पॉइंट क्लिअर झाले असतील काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता थँक्यू